हॅलो नमस्कार, मी मोनाली पाटील। आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज गुरुवार देखील आहे आणि आज माझ्या मुलीचं ॲन्युअल फंक्शन देखील आहे। तिने डान्समध्ये भाग घेतलाय तर त्याचीच तयारी चालू आहे। आता मी दुसऱ्या कामासाठी पहिले जाणार आहे, दुपारून त्यांची ॲन्युअल फंक्शन राहणार आहे। तर आपण व्हिडिओ मी नक्कीच शेअर करत राहील तुमच्याबरोबर। तर आता मी माझ्या कामासाठी चालली आहे, पण आहेत पूजा पण करायची आहे आणि त्याच्याबरोबर फंक्शन पण आहे, त्याची तयारी पण करायची आहे। त्यामुळे आज भरपूर गडबडीचा दिवस आहे, पण तो मी पूर्णपणे व्यवस्थित करेल। हा आमचा डान्ससाठी ड्रेस आहे। कसा वाटला फ्रॉक तुम्हाला नक्की सांगा मला। फक्त 350 रुपयामध्ये मिळाला आहे, त्यामुळे खूप छान वाटलं। नाहीतर 500-600चा फ्रॉक असतो। तर हा माझा मुलगा आहे, 6 वर्षाचा आहे, त्याला पण तयारी केली, तो बोलला मला पण दाखव म्हणून। तर मला 50 रुपयाला मिळाला। येलो कलरच पाहिजे होता म्हणून तो मला घ्यावा लागला। फाउंडेशन 100 रुपये, लिपस्टिक 50 रुपये, नेल पेंट 20 वाली घेतली। तर आम्ही तयारी करायला खूप नाटके करतो, तर प्रेसवालेच कानातले घेतले, तरी पण आमचं चालूच होतं आणि मी तरी पण प्रयत्न करत होती। आम्ही सक्सेस झालो। हे 150ला 2 घेतलेत कानातले। तर रबर बांधायला सांगितलेलं, त्यामुळे मग येलो कलरचंच रबर घेतला मी आणि मग ते पोनी बांधली एक छान अशी। त्यानंतर मग तिला बेल्ट लावला आणि फाउंडेशन लावलं। तर माझी मैत्रीण बोलली की मी तयारी करून देते म्हणून, तर मला खूपच बरं वाटलं कारण की मी एवढी मेकअप करत नाही, त्यामुळे छान वाटलं। तर आम्ही चाललो आहे आता मैत्रिणीच्या घरी आणि मी अशा प्रकारे अशी तयारी केली। तर हा ड्रेस मला पण खूप आवडला आणि माझ्यावर छान दिसला, मला खूप आवडला। तर मी आली माझ्या मैत्रिणीच्या घरी, तिथं छोटूसं बाळ आहे ते 1 वर्षाचं। तर असे तिने मेकअप केलं, तिला मेकअप करायला आवडतो, पण तिच्याकडे मुलगीच नाही आहे, त्यामुळे मग ती बोलली की माझ्याचकडे घेऊन ये। तर मग आम्ही गेलो तिच्या घरी आणि तिने छान असा मेकअप केला, मला खूप आवडला। तर आम्ही आता शाळेमध्ये पोहोचलो। शाळेमध्ये मी तिला शाळेत सोडलं तिच्या। ही आहे तिची शाळा, एंट्री गेट आहे हा आणि हा बाहेरचा आहे पोर्शन। तर हे बघा मस्त असं खूप मोठी शाळा आहे, NRC स्कूल आहे आमच्या शाळेचं नाव। शाळेच्याच ग्राउंडवर ॲन्युअल फंक्शन आहे। तर हे बघा आम्ही आता सीट पकडायला चाललो। तर ही आहे NRC स्कूल, खूप मोठा ग्राउंड असं आहे। हे बघा तयारी चालू आहे, पहिलाच दिवस होता आमचा ॲन्युअल फंक्शनचा, त्यामुळे मग त्यांची धावपळ चालू होती सेटअप करण्याची। तर आम्ही थोडंसं असं मस्त बसलो। आम्ही लेट म्हणजे लवकर आलो, पण तरी पण आम्हाला जागा पाठीमागे मिळाली, बट ठीक आहे, जास्त पण पाठी नाही, आम्ही मीडियमलाच बसलो होतो। तर ही माझी मैत्रीण आहे। तर आम्ही दोघीजणी आलो होतो, छान असं सिंपल असा मेकअप केला आणि व्हिडिओ काढण्याला मी सुरुवात केली। थोडं ऑड वाटत होतं, पण तरी पण सुरुवात केली। मैत्रीण होती ती बोलली काढ म्हणून, तर म्हटलं ठीक आहे चला आपल्याला बनवायचंच आहे व्हिडिओ। तर हे असं त्यांचं स्टार्टअप ते करत होते आणि सगळेजण असे फोटो व्हिडिओज काढत होते, त्यामुळे मग मी पण चालू केलं मग। आणि आमची लगेच खायची सुरुवात झाली, आम्हाला लगेच भूक लागली, त्यामुळे मग आम्ही स्नॅक आणलंच होतं। तर मग आम्ही सुरुवात केली खायला। जर व्हिडिओला तुम्ही एन्जॉय करत असणार तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। तर आम्ही दोघी मैत्रिणी मस्त बसलो होतो, तर कोणीतरी सोबत पाहिजे, नाहीतर एकटं खूप बोर होतं, त्यामुळे मग ती माझी मैत्रीण सोबतच होती, त्यामुळे एवढं बोर नाही झालं। आणि डान्स सुरू झाला तेव्हा तर बिलकुल बोर नाही झालं। प्रिन्सिपल सर आहेत शाळेचे आणि तिला म्हटलं माझा पण काढ व्हिडिओ, मी पण दिसायला पाहिजे व्हिडिओमध्ये। सो तिने काढला व्हिडिओ छान असा आणि सुरुवात झाली आहे। प्रिन्सिपल सरांनी गणपती बाप्पाचं आगमन करून छान अशी सुरुवात केली। तर हे बघा तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांचं आगमन होतं आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन झालं म्हणजे एक एनर्जी मिळते, एक उत्स्फूर्तता असते आणि आम्हाला देखील एक एनर्जीच मिळाली मुलांचे डान्स बघण्यासाठी। तर अशी सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या गाण्यापासून। या 2 मुलींनी देखील ना खूप छान अँकरिंग केली,
छोटेसे असे ज्युनियरवाल्यांचे डान्स, खूप छान छान डान्स होते लहान मुलांचे. आमचे फक्त प्री प्रायमरीवाल्यांचे होते, तरी पण एवढी गर्दी होती. तुम्ही बघितलं 3 दिवस ॲन्युअल फंक्शन हे चालू होतं. एवढा मोठा ग्राउंड आहे. आणि हा माझ्या मुलीचा डान्स सुरू झाला आहे. ही बघा, ही 1 नंबरची मुलगी आहे. साऊंडच्या इथं आहे. तर तिचं ॲक्च्युली 50 सेकंडचं गाणं होतं, त्यामुळे मला खूप म्हणजे वाईट वाटलं, कारण की डान्स ती खूप छान करते. बट तरी पण तिला 50 सेकंडचा चान्स मिळाला, त्यामुळे थोडी नाराजी होती शाळेवर. बट ते पण काय करणार, किती जणांना मॅनेज करणार. तर आपण नाही समजून घेणार तर मग कोण समजून घेणार. तर ठीक आहे, मी समजून घेतलं. नेक्स्ट टाईम नक्कीच त्यांना सांगेल, रिक्वेस्ट करेल की प्लीज माझ्या मुलीला एक चांगला चान्स द्या. आणि ते नक्कीच ॲक्सेप्ट करतील. आणि शाळा खूप छान आहे आणि टीचर्स लोक देखील खूप छान आहेत, खूप समजून घेतात. मी RTमध्ये फॉर्म भरलेला आणि तिचा नंबर देखील लागला, त्यामुळे असं वाटलं की पार्शलिटी करतील वगैरे, पण असं काही नाही. सगळ्यांना व्यवस्थित असं समान संधी देतात, ते खूप छान वाटतं. तर आम्ही पूर्ण म्हणजे संपेपर्यंत एन्जॉय केला, कारण की काही जण ज्यांचे डान्स झाले आहेत ते गेले होते, ते पॅरेंट्स. पण आम्ही थांबलो होतो. 9 वाजेपर्यंत चालू होता हा प्रोग्राम आणि लास्ट गाणं संपलं तेव्हा मग आम्ही निघालो. 9 वाजलेले होते. शाळा म्हणजे घरापासून खूप लांब आहे, तरी पण आम्ही चालत मस्त एन्जॉय करत गेलो. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा.